हॅलो फ्रेंड्स, आपण MPSC राज्यपत्रित सेवेच्या नेक्स्ट क्वेश्चन पेपर करणार आहे. आपण CSAT आणि याच्यासाठी मी स्पेशल सेशन घेईल, त्याच्यामध्ये आपण सॉल्व करू. आज आपण 2021चा पेपर करू. पहिल्यापासून सुरू करू. मला वाटते पहिले ना पॉलिटी आहे. आपण 23 आणि 22 हे दोन्ही पेपर केले आहे, तर त्याचे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेतच, तुम्हाला दिसतीलच. आपण सध्या नेक्स्ट पेपर करूया 21चा. ठीक आहे. का म्हटलं यांनी, हे बघ, पॉलिटीच्या बाबतीमध्ये ट्रिक्स काम करतात, असं नाही की करत नाहीत, पण कसं थोडं नॉलेज असणं जरुरी आहे. कारण की इतर लोकांना असते, त्यांनी 4 पुस्तके जास्त, तर राज्यसभा मेन्समध्ये पण खूप जास्त पॉलिटी आहे, त्याच्यामध्ये पण वाचले. तर पण इतरांपेक्षा एजसाठी मग काय करायचं, आपण थोडं केअरफुली वाचायचं आणि थोडं नॉलेज आपल्या काठीला ठेवायचं. म्हणजे ट्रिक्स आणि नॉलेज असलं तर मग आपल्याला मॅक्सिमम मार्क्स मिळतात. सरपंच यांनी ज्याची निवड ग्रामपंचायतीच्या सदस्यांकडून झालेली आहे, सरपंच ज्याची निवड अथवा उपसरपंच रिक्त राजीनाम्यामुळे अथवा उपसरपंचाचे रिक्त राजीनाम्यामुळे झालेले पद ते रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत भरले पाहिजे. थेट जनतेमार्फत निवडलेल्या सरपंचाचे पद रिक्त झाल्यावर ते रिक्त झालेल्या दिनांकाच्या 3 महिन्याच्या आत भरले पाहिजे. ग्रामपंचायतीच्या ज्या सदस्यांचे पद सतत ग्रामपंचायत गैरहजर राहण्याच्या कारणास्तव रिकामे झाले, ते लगेचच पुन्हा निवडणुकीस पात्र नसतात. हे बघा, याच्यामध्ये बा इथे नॉट म्हटलं. आपली जी ट्रिक आहे ना, की आयोग शेवटी जाऊन नॉट करते. पहिले असं सरळ सरळ स्टेटमेंट देते, असं झालं तसं झालं तसं झालं, आणि शेवटी काय म्हणते, पण हे पात्र नाही, असं शेवटी नॉटचं शेपूट लावते. तर तेव्हा आपल्या अँटीना ऍक्टिव्ह करायचे की इथं पण नॉटचं शेपूट लावलेला आहे आयोगाने, तर आपण त्याच्यावर केअरफुली बघायला पाहिजे. तर तुम्हाला असं समजेल की हा जो आहे ना, हा रॉंग आहे. बस एकच उरला आणि एकच त्याचा आन्सर आहे. याच्यामध्ये असं काहीच नाही आहे की ते पुन्हा निवडणुकीस पात्र नसतात वगैरे वगैरे. ते निवडणुकीस पात्र असतात. थेट जनतेमार्फत निवडलेल्या सरपंचाचे रिक्त झालेले पद ते रिक्त झाले, हे मला वाटते 30 दिवस नाही आहे, 3 महिने नाही आहे, 6 महिनेपर्यंत आहे. आणि 30 दिवसाच्या आत भरावे हे ठीक आहे, म्हणजे पहिलंच बरोबर आहे. इथे नॉटवाला कार्यक्रम आपण ज्यावेळी कोणतं असं नॉटवालं वाक्य असते, त्याच्या बाबतीत आपण एकदम कॉन्शियस व्हायचं, बघायचं ते का बरं नॉट आहे. आणि आयोगाला खूप अशी सवय आहे की ते काय करते, त्यांना माहिती असते लोक फ्लोमध्ये वाचून राहिले तर सरळच वाचतील, पण नाही, शेवटी नॉट लावून ते आपलं आन्सर चुकवतात. म्हणून आपणही त्यात कॉन्शियस राहायचं आणि शेवटी नॉटमध्ये काय आहे ते बघायचं. ठीक आहे. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील ग्राम विकास समित्या संबंधीच्या तरतुदीबाबत खालील विधाने विचारात घ्या. काय आहे विधाने आपल्याला माहिती नाही. आय विल टेल यू कोणती कोणती विधाने. आपण बघूया की ग्राम विकास समितीच्या सदस्यांची एकूण संख्या 700 पेक्षा कमी, 7 पेक्षा कमी नसेल व 17 पेक्षा जास्त नसेल. आपल्याला माहिती नाही आहे. ग्रामविकास समितीच्या सदस्यांपैकी 1/3 पेक्षा कमी नसलेले सदस्य ग्रामपंचायत सदस्यांमधील असतील. आपल्याला माहिती नाहीये. जिच्या सदस्यांपैकी 1/3 पेक्षा कमी नसतील इतके सदस्य महिला असतील. हे मला माहिती आहे की 1 पेक्षा कमी नसतील अशा महिला असाव्या. म्हणजे पहिल्याचे काहीतरी हे पाहिजे, सदस्यत्व पाहिले. आणि तुम्ही बघू शकता ब जे आहे ना ते सगळीकडेच बरोबर आहे, म्हणून बला तर रोज साईड राईट वरनच चालायचं. उपसरपंचाचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. उपसरपंचाबद्दल ना फारशा काही तरतुदी नाही आहेत, म्हणून आपण हे रॉंग मानू शकतो. आणि पदसिद्ध सचिव हे पण याच्या पदसिद्ध सचिव असतो ग्रामसेवक, हे राईट आहे. बघा, याच्यामध्ये आपण ऑल पण लिहू शकतो किंवा एखाद्या मॅक्सिमम सोबत पण जाऊ शकतो. पण कसं ह्या गोष्टी काही ह्या थोडासा टफ आहे क्वेश्चन, पण MPSC मेन्स वगैरेचे जे लोक करून राहिले ना त्यांना हे म्हणजे माहिती असतं. असं नाही म्हणतात की पूर्ण काही माहिती असते, पण थोडीफार आयडिया असते. याच्यातलं एलुफोल्स मध्ये काय आहे की उपसरपंच हे पद मुळात कॉन्स्टिट्यूशन मध्ये नाहीये. त्याच्याबद्दल याच्याबद्दलच्या तरतुदी आपण कॅन्सल करू शकतो. तर आपले 2 ऑप्शन किंवा 2 ऑप्शनवर आपण आलो. तर ब क इ तर आहेच, आणि
मध्ये माहिती आहे का, त्यांनी फॅक्ट्स मध्ये खूप चुकवलं आहे. 7 किंवा 17 हे जे फॅक्ट्स आहे याच्यामध्ये चुकवलेलं आहे, म्हणून दुसरा आपला आन्सर आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. सरकारी आयोग कशासाठी होता हे नेहमी. आपण सरकारी आयोगावर एवढ्यादा क्वेश्चन आला, एवढ्यादा तुमचा तर पाठ झाला असेल. सरकारी आयोग होता याच्याबद्दल आपलं स्टेट सेंटर रिलेशनशिप किंवा स्टेट रिलेशनशिप याच्याबद्दल होता. तर कशाची म्हणजे कशाला फेवर केलं म्हणते त्यांनी अबोल्युशन ऑफ गव्हर्नर म्हटलं होतं का नाही? अबोल्युशन नाही, त्यांनी सगळ्याला म्हटलं होतं की सगळं काही राहू द्या, फक्त त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन व्यवस्थित बसवा. त्याच्यामध्ये काहीतरी रिफॉर्म सांगितले होते त्यांनी. त्याच्यामुळे आपला आन्सर 4 आहे. असे टोकाला जाऊन काही असे त्यांनी तरतूद न सांगितलं की राज्यपाल बंद करा, ऑल इंडिया सर्व्हिस बंद करा वगैरे, असं नाही. त्याच्यामध्ये रिफॉर्म्स आणा. जे पॉलिटिकल कन्व्हेन्शन आहे, जे राजकीय लोक स्वतःच्या कामासाठी यूज करतात, तसं नका करू. गव्हर्नर ठेवाल तर मग एखादाच इमिनेंट पर्सन गव्हर्नर ठेवा, ज्याला प्रशासनाबद्दल वगैरे काही ज्ञान आहे. राज्याच्या महाधिक आपण याच्या अगोदर 2-3 पेपर सॉल्व्ह केले ग्रुप बीचे. त्याच्यात आपण बघितलं महाधिया व्यक्तीबद्दल तर एवढेदा क्वेश्चन आलाय की ते PYQ रटून गुळगुळीत गोटे झाले. तो राज्याच्या मंत्रिपरिषदेची इच्छा असेपर्यंत नाही, आपल्या राज्यपालाची तरतूद आहे, म्हणून हे तर चुकलेलं आहे. त्याचे मानधन राज्य विधिमंडळाने निश्चित केले जाते, हे पण नाही, राज्यपालच निश्चित करते. तो राज्य शासनाच्या विरुद्ध असलेल्या खटल्यात खाजगी पक्षाचा वकील म्हणून उभा राहू शकतो नाही. तो राज्याचा सरकारी वकील असतो, तर एका खाजगी खटल्यात स्टेटच्या अगेन्स्टमध्ये कसा उभा राहील तो? असं थोडं कॉमन सेन्सनी उत्तर द्यायचे. हे पण चुकले ना, आपलं 4 असं आन्सर आहे. इझी आहे, खूप त्यांना आलेला ॲडव्होकेट जनरल. तर तुम्ही जर PYQचं ॲनालिसिस केलं असेल आपल्यासोबतच आपल्याच व्हिडिओमध्ये, तर तुम्हाला समजेल की ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्येच आलेल्या आहे. आता बघा, हा जो आहे याच्यामध्ये दोन्ही स्टेटमेंट बरोबर असतात, फक्त स्पष्टीकरण आहे किंवा नाही याच्यावर डिपेंड असते. आता मी हे वाचतही नाही, पण मला माहिती आहे 2 पैकी एक आन्सर आहे. आणि अजून एक गोष्ट, हे पहा, इथे नाही ना हायलाइट करून सांगितलंय. आयोग स्वतःच म्हणून राहिला की मला मार्क करा. ह्या काही कशा चुका म्हणता येईल, आयोगाच्या चुका किंवा आपलं प्रेझन्स ऑफ माइंड. याच्यामध्ये कधी कधी आयोग असं खूप सारे प्रिफिक्स लावून देते, खूप लंब स्टेटमेंट देते, कशाभोवती खूप साऱ्या पदव्या लावते, कोणत्या एखाद्या मान्यवराच्या समोर खूप साऱ्या पदव्या लावते, किंवा एखादी गोष्ट अंडरलाईन करून देते, ब्रॅकेटमध्ये देते, तेव्हा आपण तिला बरोबर करतो असतो, त्याच्यासोबतच जातो. तसंच आहे इथे. आयोग स्वतःच सांगून राहिलं की नाही बरोबर आहे, त्याच्यामुळे नाही सोबतच जायचं. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी माहीत असल्यासाठी नेहमी आपण पेपर पाहायचे, आपले PYQ ॲनालिसिसचे व्हिडिओ करायचे, म्हणजे तुम्हाला समजते की काय पाहायचं आणि काय नाही पाहायचं. अर्थविधेयकाबद्दल कोणते विधान बरोबर आहे म्हणते, ते मंत्री व खाजगी सदस्य मांडू शकतात नाही, तो मंत्रीच मांडू शकतो. आता असं म्हटल्याबरोबर आपले तिन्ही ऑप्शन गेले, एकच बरोबर आलं, झालं. त्याला असं खूप काही आपण प्रत्येक वोट बसतो नाही, झालं. आपल्याला आपलं ऑप्शन भेटलं, आपलं आन्सरही भेटलं. 2 याचा आन्सर आहे. नेक्स्ट बघूया. भारतीय संसदेला राज्यसूचीतील कोणत्या विषयाबाबत राष्ट्रीय हिताधिकारचा अधिकार आहे, जर तत्संबंधीने ठराव मंजूर केला तर? आता असं आहे की आपल्या देशासाठी आपण काही करू शकलो, राष्ट्रीय अधिकार आहे, राज्यसूचीतील गोष्टींचा अधिकार आहे, पण ते केव्हा? तर जेव्हा दोन तृतीयांश सदस्यापेक्षा कमी नसल्या इतक्या बहुमताने. तुम्ही बघू शकता याच्यातलं कोणतं लॉंग असं डिस्क्रिप्टिव्ह आहे, तर आपला लास्टवाला जो 4th वाला ऑप्शन आहे तो लॉंग आणि डिस्क्रिप्टिव्ह आहे. तो काय म्हणतो, राज्यसभेत हजर राहून मतदान करणाऱ्या 2 तृतीयांश सदस्य संख्येपेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने जेव्हा ते म्हणतात, तेव्हा राज्यसूची त्या गोष्टींवर राष्ट्रीय हितासाठी कायदा केला जातो. हे दुसरे आहे, पण याच्यात कमी नाही असं म्हटलं आहे. कमी नाही इतकं बहुमत, 2 तृतीयांश सदस्य संख्येपेक्षा, हे जे आहे ना, यांनी असं व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगितलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट काय म्हणताय की महाराष्ट्राच्या बाबतीत, हा क्वेश्चन कॅन्सल केलेला. नेक्स्ट, सर्वसाधारणपणे राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश व कशाचा समावेश होतो? सर्वसाधारणमध्ये उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश असतो, आणि किती असतात हे कोण ठरवेल? तर हे आपलं राष्ट्रपती ठरवतो.
संसद आणि राष्ट्रपती ह्या दोन. पण मोस्ट ऑफ केसेस आहे ना ह्या न्यायालयाच्या ह्या राष्ट्रपतीच्याच रिलेटेड राहतात की राष्ट्रपती ठरवेल याच्यामध्ये कोणाचा समावेश होईल, किती होईल. ठीक आहे, आपलं फोर्थ आन्सर. आपण 50-50 पर्यंत आलोच होतो संसद किंवा राष्ट्रपती पर्यंत. लास्टली कोण ठरवेल तर हे ठरवलं जातं. आता काय म्हणतं, राज्यघटना निर्मितीची जबाबदारी पार पाडण्यासाठी राज्य विविध समित्या स्थापन केल्या. बरोबर आहे. त्याच्यामध्ये नियम समिती होती ना, त्याचे अध्यक्ष कोण होते? आपल्याला माहिती आहे की नियम समितीचे होते ना डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. त्यात स्टेअरिंग कमिटी, रूल मेकिंग कमिटी आणि कायदे म्हणजे असं म्हणतात की सभागृहाच्या कामकाजाशी संबंधित ज्या कमिटी होत्या ना त्याला मोस्टली राजेंद्र प्रसाद सदस्य होते. त्यामुळे कमिटीज आणि कमिशनच्या बद्दल एक आपण तुमच्या रिमाइंडर असेल तर मी डिस्कसही करू देईन, पण ते खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावर 1-2 क्वेश्चन येतच राहतात. हे पॉलिटीचे 10 क्वेश्चन होते, आपण 10च्या 10 सॉल्व्ह केले. ठीक आहे. थँक्यू फ्रेंड्स. थँक्स फॉर जॉईनिंग.